Are you happy? तुम्ही आनंदित आहात का? Yeah, be joyful. आनंदी रहा. Put a smile on your face. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित ठेवा. It's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You know, the Bible says laughter is a good medicine. शास्त्र म्हणत आहे की हास्य एक चांगलं औषध आहे. Amen. आमीन. Is the way you keep your body healthy. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवत आहे. Yeah, that's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. And the devil knows it. आणि शैतानाला ही गोष्टी माहिती So आहे. he'll always see that he robs your laughter. म्हणून शैतान नेहमी बघून घेणार की तो तुमच्या हास्याची चोरी करत आहे. He'll always see that you don't have laughter. आणि तो नेहमी बघून घेणार की तुम्ही हसत नाही. So that medicinal quality that God put in you will not work for you. जेणेकरून जो औषधी गुण देवाने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे तो औषधी गुण काम करणार नाही. Amen. आमीन. Let's pray. पण प्रार्थना करूया. Father, we thank you for this wonderful day. पिता, ह्या सुंदर दिवसासाठी धन्यवाद देतो. Every day is a blessing. आणि दर दिवस एक आशीर्वाद आहे. Every day is a grace. आणि रोजच्या दिवस एक कृपा from आहे God. देवाद्वारे. If we are alive today, जर आज आम्ही जिवंत आहे, is because of God's grace. ही फक्त देवाच्या कृपामुळे आहे. And secondly, आणि दुसरा, is because God's work has not been completed in our life. आणि हे गोष्टी आहे की देवाच्या वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण झालेले नाही His म्हणून. work is not yet completed. आणि त्याचे काम अजूनही पूर्ण झालेली नाही. Yeah, we are here to do His work. आम्ही इथे देवाच्या काम करण्यासाठी आहे. We resist the devil आम्ही शैतानाचा विरोध in करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. You know, every day it's God's grace. आणि रोजचा जो दिवस आहे देवाची कृपा आहे. Amen. Amen. Don't forget. आणि हे विसरू नका. If you're alive, जर तुम्ही जिवंत आहात, that means God's plan is not finished yet. ह्याचा अर्थ आहे की जर तुम्ही जिवंत आहे देवाच्या योजना अजूनही तुमच्या जीवनात पूर्ण झालेली But नाही. also know पण हे गोष्टी जाणून घ्या. the devil will always try to interfere even in death. आणि शैतान तुमच्या मृत्यूमध्ये देखील मध्ये यायचा प्रयत्न करणार. One day I'll teach that mystery. आणि एक दिवस मी तुम्हाला तो रहस्य शिकवणार Which Holy आहे Spirit has taught me. जो पवित्र आत्म्याने मला शिकवलेला आहे. Actually, God has the power. खरोखर देवाकडे सामर्थ्य आहे. But due to some reasons, पण काही कारणामुळे the devil interferes. शैतान मध्ये येतो. So once you know म्हणून एकदा तुम्हाला समजले what are all those things that cause him to interfere, आणि ते काय काय गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे शैतान आपल्या जीवनामध्ये येतो, we will not let him interfere. आम्ही त्याला आमच्या जीवनात याची परवानगी देणार नाही. Amen. आमीन. This is very important आणि ही खूप महत्त्वाची आहे. because God has a destiny for us. कारण देवाकडे आपल्यासाठी एक नियती किंवा भविष्य आहे. He has written a destiny for each and every one of us. आणि देवाने आपल्या प्रत्येक लोकांसाठी एक नियती लिहून ठेवलेली आहे. And that destiny is something supernatural. आणि तो जो नियती आहे काहीतरी अलौकिक आहे. It is better than what you thought about you. आणि तुम्ही जे तुमच्याविषयी विचार करत आहे त्याच्यापेक्षा देवाची नियती तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. Amen. आमीन. What you think about your future is nothing of what God thought about your future. आणि जे तुम्ही तुमच्या भविष्याविषयी विचार केला आहे ते काहीच नाही जो देवाने तुमच्या भविष्यासाठी उत्तम गोष्टी राखून ठेवला आहे. And to complete that, आणि ते गोष्टी पूर्ण करण्यासाठी we need His grace. आपल्याला देवाची कृपेची गरज आहे. Amen. Amen. And once you enter into the destiny आणि एकदा तुम्ही त्या भविष्यामध्ये प्रवेश केले and start going forward, आणि तिथून तुम्ही पुढे जायला सुरू the करता, devil will try to hinder you. शैतान तुम्हाला अडथळा घालायचा प्रयत्न करणार. जो अभी तक वो डेस्टिनी में आए नहीं तो शैतान ज़्यादा उनको इंटरफेयर नहीं करता है. But those who have started taking their destiny seriously, पण ज्या लोकांनी आपल्या भविष्याला किंवा नियतीला गंभीरपणाने घ्यायला सुरू केला the आहे, devil will use many people to oppose you. शैतान अनेक लोकांचा उपयोग करणार तुमचा विरोध येण्यासाठी. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. Because God's plans are higher कारण देवाची जी योजना आहे खूप उंच आहे than our plans. आपली योजनापेक्षा. Amen. Amen. His plans are eternal. आणि त्याची जी योजना आहे सार्वकालिक आहे. When you enter into His plan, जेव्हा तुम्ही देवाच्या योजनामध्ये प्रवेश करत आहात, those who enter into His plan जे लोक देवाच्या योजनामध्ये प्रवेश केले and are आहेत working sincerely, आणि जे प्रामाणिकरित्या काम करत आहे, you know, you will be reigning as kings and queens आणि तुम्ही राजावर राणी म्हणून राज्य करणार आहे. in the millennium. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये
not in heaven, स्वर्गामध्ये but in the नाही, millennium. पण 1000 वर्षाच्या राज्यामध्ये. Amen. आमेन. And others, those who never enter into the destiny or fulfill their destiny, will be serving you. आणि इतर लोक जे आपल्या नियतीमध्ये प्रवेश केले नाही ते लोक तुमची सेवा करणार आहे. I am talking about the believers. आणि मी विश्वासू लोकांविषयी सांगत आहे. There are two categories. आणि विश्वासू लोकांमध्ये देखील 2 गट One will आहेत. be reigning and ruling. एक जो सत्ता व राज्य करणार आहे, Those who serve the Lord. आणि जे प्रभूची सेवा करत आहे. And those who didn't आणि ज्या लोकांनी देवाची सेवा केली नाही will serve them. आणि ज्यांनी सेवा केली नाही ते त्या लोकांची सेवा करणार आहे जो देवाची सेवा करत होते. And I'll teach you in depth about that. पण ह्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर मध्ये शिकवण देणार So आहे, you don't miss that 1000-year rule and reign. जेणेकरून तुम्ही जो 1000 वर्षाच्या सत्ता व राज्य आहे ते तुम्ही गमावणार नाही. You know, this life is nothing compared to what God's plan is for you. आणि हे जे आपलं जीवन किंवा आयुष्य आहे हे काहीच नाही जो देवाची योजना आहे तुमच्यासाठी. Let nothing hinder you. आणि कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडथळा घालू नये. And one of the greatest thing is pride. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्टी आहे गर्व. Pride makes you blind, आणि गर्व तुम्हाला आंधळा करतो, like the devil शैतानासारखं. is full of pride. आणि तो पूर्ण घमंडी आहे. A proud man thinks is winning when actually is losing. आणि एक गर्विष्ठ मनुष्याला वाटतो की तो जिंकत आहे पण खरोखर तो हारत आहे. Amen. आमेन. Why is Satan still fighting? आणि शैतान अजूनही का लढाई करत आहे? Though the Bible declares his defeat, आणि जरी शास्त्र त्याच्या जो पराभूत आहे त्याची घोषणा करतो, because pride has the quality of making you blind. कारण गर्वामध्ये अशी गुण आहे जो तुम्हाला आंधळा करतो. You cannot see your destruction in the future. आणि तुम्ही भविष्यामध्ये जो तुमचा नाश आहे घमंडामुळे ते तुम्ही पाहू शकत You नाही. think everything is fine, तुम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आहे, but actually it is not fine. पण खरोखर गोष्टी व्यवस्थित नाही. Pride blinds you, आणि गर्व तुम्हाला आंधळा करतो that you cannot see the truth. की तुम्ही सत्याला पाहू शकत नाही. Amen. Amen. So never have this quality of pride, म्हणून गर्वाची गुण कधीच तुमच्यामध्ये येऊ नये, because you will not be able to see कारण तुम्ही पाहू शकत नाही what is going to happen. की पुढे काय होणार आहे. You think everything is fine, तुम्हाला वाटणार की प्रत्येक गोष्टी नीट आहे, but many things are not fine. पण प्रत्येक गोष्टी व्यवस्थित नाही. And then suddenly things happen. मग अचानक गोष्टी आपल्या जीवनात घडतो. And that is the way Satan lives. आणि असं प्रकारे शैतान उपयोग Okay, करतो. let's go to the word today. आज आपण वचनाकडे जाऊया. You know, only sons and daughters of God are going to heaven. फक्त देवाचे जे पुत्र व कन्या आहे ते फक्त स्वर्गात जात आहे. Amen. आमेन. To go to heaven, स्वर्गात जाण्यासाठी you have to be the son of God तुम्ही देवाचे पुत्र असले पाहिजे or daughter of God, किंवा देवाची कन्या असले पाहिजे, because it's a family. कारण ही एक कुटुंब आहे. Heaven is a family. स्वर्ग एक कुटुंब आहे. Amen. आमेन. So you have to become a son and a daughter. म्हणून तुम्हाला एक पुत्र किंवा कन्या व्हावंच लागेल. It's not the good life आणि हे चांगलं जीवन नाही that takes you to heaven. जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो, It's the divine life आणि ही दैवी जीवन आहे that takes you to heaven. जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जातो. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. The people of the world don't know this. जगाच्या लोकांना ही गोष्टी माहिती नाही. They are doing the best ते आपलं उत्तम करत आहे in the human life. आपल्या मानवी जीवनामध्ये. Even the best in the human life is not fit to take you to heaven. आणि मानवी जीवनामध्ये जरी आपण खूपच उत्तम गोष्टी केले तरी ही गोष्टी उचित नाही तुम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. Because you're a natural man. कारण तुम्ही तर नैसर्गिक मनुष्य आहात. By the natural life you don't go to heaven. नैसर्गिक जीवनाने आपण स्वर्गात जात नाही. God says देव बोलतो you must be born again तुमच्या नवीन जन्म झालंच पाहिजे to go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी. That means the first birth, even if it is the best birth, cannot take you to heaven. ह्याचा अर्थ आहे की आपला जो प्रथम जन्म आहे जरी ती उत्तम जन्म असले तरी आपला प्रथम जन्म आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. But the religion has told us do the best and you go to heaven. पण धर्माने आपल्याला असं शिकवण दिली आहे की तुम्ही उत्तम करा आणि मगच तुम्ही स्वर्गात जाणार. Only the Bible says no. फक्त शास्त्र म्हणत आहे नाही.
Even the best that you do in the human life, it is only human life. And आणि- human life cannot take you to heaven. You need to have divine life. आणि सर्वात उत्तम जर तुम्ही केले ती फक्त मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनाने तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. Amen. Did Amen. you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Because Christians are so immature. कारण ख्रिस्ती लोक प्रौढ नाही. When they look at someone जेव्हा ते कुणाकडे बघत आहे doing good works की ते पुण्य काम करत आहे or being very good person, आणि तो खूपच चांगला व्यक्ती आहे म्हणून they admire. मग ते त्यांची कौतुक करतात. कितना अच्छा आदमी, कितना सेवा करता है, कितना गरीब को बांटता है. Heaven is not attracted at all. आणि स्वर्ग ह्या गोष्टीने आकर्षित होतच नाही. Because it's not the best human life that goes to heaven, it's the divine life that takes you to heaven. कारण सर्वात उत्तम मानवी जीवन जीवनाने तुम्ही स्वर्गात जात नाही पण दैवी जीवनामुळेच तुम्ही स्वर्गात जात आहे. I know many will not like this आणि मला माहिती अनेक लोकांना ही गोष्टी because आवडणार they are नाही doing their best कारण ते आपल्या मानवी जीवनामध्ये to उत्तम live करत the आहे good life. एक चांगलं जीवन जगण्यासाठी. But that good life does not take anyone to heaven. पण तो जो चांगलं जीवन आहे कुणालाही स्वर्गात घेऊन जात नाही. And this is the revelation only the Bible gives. आणि हे जे प्रकटीकरण आहे फक्त पवित्र शास्त्र आपल्याला देतो. Amen. Amen. And the people of the world will never agree आणि जगाच्या लोक ह्या गोष्टी बरोबर कधीच सहमत होणार नाही. because religion teaches them to do good works to go to heaven. कारण धर्म त्यांना शिकवतो की त्यांनी चांगलं कामच केले पाहिजे ज्याच्याद्वारे ते स्वर्गात जाऊ शकत And if we आहे. tell them आणि जर आम्ही त्यांना सांगतो all your good works cannot take you to heaven, की तुमचं सर्व पुण्य काम तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही they'll be very angry. मग ते खूपच चिडणार. अरे हम इतना अच्छा आदमी स्वर्ग में जाएगा तो कौन जाएगा? So they think a good man goes to heaven त्यांना वाटतं की एक चांगला मनुष्य स्वर्गात जातो and a bad man goes to hell. आणि एक वाईट व्यक्ती नरकात जातो. But Jesus said, पण येशू सांगतो even the adulterers आणि जे are going व्याभिचारी to आहे heaven आणि जे व्याभिचारी आहे ते देखील स्वर्गात जात आहे. before you people who are righteous. आणि तुम्ही लोक जे नीतिमान आहेत त्याच्या आधी जे व्याभिचारी लोक आहेत ते स्वर्गात जात आहे. See, didn't the Lord say like that? आणि प्रभू येशूने असं सांगितले नाही का? तुम लोग इतना नीतिमान लोग है, तुम अच्छा कार्य कर रहा है, मगर तुमसे पहले ये पापी लोग स्वर्ग जा रहे हैं. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The people of the world cannot believe this. आणि जगाचे लोक ह्या गोष्टीवर विश्वास करू They won't शकत even नाही. accept it. आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ते स्वीकार केले पाहिजे. They won't accept it. आणि ते ह्या गोष्टीचा स्वीकार करणार नाही. So the Bible is very different. म्हणून शास्त्र तर खूपच वेगळं आहे. So when you become a child of God म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या लेकरू by होता believing in Jesus, येशू ख्रिस्तावर विश्वास करून don't think you know it all. आणि असं विचार करू नका की तुम्हाला सर्व काय माहिती आहे. Renew your mind तुमच्या मनाला नवीन करा based on the Bible knowledge. शास्त्राच्या ज्ञानाच्या आधारे. Because what we were taught from कारण- the world, कारण जे आम्हाला जगातून शिकवण मिळाले which is systemized by the devil, त्याची मांडणी शैतानाने केली आहे. is contrary to God's word. आणि हे सर्व जी मांडणी आहे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. Amen. Amen. Earth belongs to God, पृथ्वी देवाची आहे. but the devil due to sin has entered in and built the world. पण शैतान पापाद्वारे ह्या जगामध्ये प्रवेश केलाय आणि हे दुनिया किंवा जग त्यांनी तयार केलं In आहे. such a way आणि असं प्रकारे त्यांनी जग तयार that केलं no one through the world can meet God. की कुणीही जगाद्वारे देवाला कधीच भेट देऊ शकत नाही. We learned so many things. आपण किती गोष्टी शिकलो I knew so many things. आणि मला खूप गोष्टी माहिती After होत्या. I came to the Lord, प्रभूमध्ये आल्यानंतर I saw it was totally contrary to God. मी पाहिले की हे सर्व गोष्टी देवाच्या पूर्णपणे विपरीतच होता. The traditions that I took it so seriously, आणि ज्या परंपरेला मी एवढं गंभीरतेने घेतला I saw it was totally contrary to the word of God. आणि मी पाहिले की हे जे परंपरा आहे पूर्णपणे देवाच्या वचनाच्या विपरीतच So आहे. when you come to the Lord, म्हणून जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता you must start renewing your mind. तुम्ही तुमच्या मनाला नवीन करायला सुरू केले पाहिजे. Amen. आमेन. You cannot live by the old way. आणि जुन्या प्रकारे तुम्ही जगू शकत नाही. We have been taught many things from the world, आपल्याला जगातून खूप शिकवण मिळाले आहे which is systemized by the devil. आणि ह्या जगाची मांडणी शैतानाने केली आहे. Many don't take this step. आणि अनेक लोक हे पाऊल घेत नाही. Once you become a child of God, एकदा तुम्ही देवाचे लेकरू झाले by the life of God, आणि तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे the divine life, दैवी जीवन, you must start reading the Bible मग तुम्ही पवित्र शास्त्र वाचायला सुरू केले and पाहिजे renew your mind. आणि तुमच्या मनाला नवीन केले पाहिजे. What has been contrary, you must remove it. आणि जे गोष्टी विरुद्ध होते किंवा विपरीत होते ते तुम्ही काढले We पाहिजे. cannot live by that way of the world. आणि तुम्ही जगाच्या रीत अनुसार जगू शकत Now नाही. we live by the way of God. आता आम्ही देवाच्या मार्गानुसार जगत आहे. Amen. आमेन.
Okay, let's go further. आपण पुढे So जाऊया. first thing we saw, म्हणून प्रथम गोष्टी आम्ही पाहिले, it is not the good life that takes you to heaven. आणि ही आपलं उत्तम किंवा चांगलं जीवन आपल्याला स्वर्गात घेऊन जात It's नाही, the divine life that takes you to आणि heaven. ही दैवी जीवन आहे जो आपल्याला स्वर्गात घेऊन जातो. Amen. Amen. So religion is contrary to the Bible. म्हणून जो धर्म आहे पवित्र शास्त्राच्या विपरीत आहे. Religion teaches to be good. आणि धर्म आपल्याला शिकवण देतो की आपण चांगलं झालं It पाहिजे, is good to be good, आणि चांगलं बनणे चांगलं आहे. but that goodness cannot take you to heaven. पण तुमची जी चांगुलपणा आहे ही गोष्टी तुम्हाला स्वर्गात घेऊन Because जाऊ the Bible शकत says नाही. all your righteous deeds are like filthy कारण rags. शास्त्र म्हणत आहे तुमचं सर्व जे पुण्य काम आहे घाणेरडी चिंध्यांसारखं आहे. Isaiah 64:6. आणि यशाया 64:6. So that's why I told you, म्हणून तुम्हाला a सांगितलं, good man does not go to heaven. एक चांगला व्यक्ती स्वर्गात जात नाही. Who goes to heaven? स्वर्गात कोण जातो? A divine man. एक दैवी मनुष्य. Amen. A Amen. divine man goes to heaven. एक ईश्वरीय मनुष्य स्वर्गात जातो. A child of God goes to एक heaven. देवाच्या लेकरू स्वर्गात जातो. Who is a child of God? देवाच्या लेकरू कोण आहे? A child of God is one who has the life of God, आणि देवाच्या लेकरू तो आहे ज्याच्यामध्ये देवाचं जीवन आहे, who is born again. ज्याचा नवीन जन्म झाला So आहे. the first natural birth doesn't take you to heaven. म्हणून आपला प्रथम शारीरिक जन्म आपल्याला स्वर्गात घेऊन जात नाही, It is discarded. आणि ज्याचा त्याग झालेला आहे, By faith, God put it on the cross आणि विश्वासाने देवाने त्याला क्रूसावर because you ठेवले, cannot change it. कारण तुम्ही त्याला बदलू शकत नाही, You can do nothing about it. आणि त्याच्याविषयी तुम्ही काहीच करू शकत नाही. You need to be born again. तुमच्या नवीन जन्म झालंच पाहिजे. Amen. Amen. So there are musts in the Bible, and one of them is you must be born again. आणि शास्त्रामध्ये अनेक अगत्य आहे, आणि त्याच्यापैकी एक अगत्य आहे की तुमच्या नवीन जन्म झालंच See, पाहिजे. I was a Christian. बघा मी ख्रिस्ती I होता, never knew it. मला माहितीच नव्हता, I never thought we need another life to go to heaven. आणि मला वाटलं नाही की मला नवीन जीवनाची गरज आहे स्वर्गात जाण्यासाठी. I thought I will make the natural life the best. आणि मला वाटलं मी नैसर्गिक जीवनाला सर्वात उत्तम बनवणार, Fasting and praying, उपास व प्रार्थना करून, living the best life, आणि सर्वात उत्तम जीवन जगून, helping people, लोकांची मदत करून, helping the poor people. गरीब लोकांची मदत करून, I was making the natural life the best. आणि मी मानवी नैसर्गिक जीवनाला सर्वात उत्तम बनवत होता. Because Christian religion taught me कारण ख्रिस्ती धर्माने मला शिकवले you must be good to go to heaven. की तुम्ही चांगलं असले पाहिजे स्वर्गात जाण्यासाठी. Amen. आमेन. Then I understood मग मला समजले even the best human life cannot go to heaven. सर्वात उत्तम मानवी जीवन देखील स्वर्गात जाऊ शकत That's what नाही. Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला Even सांगितले, the best of the best human life cannot go to heaven. आणि उत्तमापेक्षा उत्तम मानवी जीवन स्वर्गात जाऊ शकत That नाही. will shock the people of the world. आणि ही गोष्टी जगाच्या लोकांना आश्चर्यचकित करणार. Then what takes us to heaven? मग कुठल्या गोष्टी आपल्याला स्वर्गात घेऊन जातो? The divine life, दैवी जीवन. being born of God, आणि देवापासून जर आपला जन्म होतो तर to become the child of God. देवाच्या लेकरू होण्यासाठी. Amen. आमेन. Now, two most important questions that pertain to life and death is this. आणि जीवन व मृत्यूसाठी दोन खूप महत्त्वाचे प्रश्न अशी आहे. These are the two questions people have. आणि हे दोन प्रश्न लोकांच्या मनात आहे. You must know one of them is the truth. आणि तुम्हाला माहिती पडले पाहिजे त्याच्यापैकी एक गोष्टी सत्य आहे. The first question is आणि प्रथम प्रश्न आहे, what I should do मी काय केलं पाहिजे to go to heaven. स्वर्गात जाण्यासाठी? What I should do. मी काय केलं पाहिजे? It comes in doing good deeds. आणि ही करण्यामध्ये येते, चांगल्या कृतींमध्ये येतो, That is religion. आणि तो आहे धर्म. What should I do मी काय केलं that पाहिजे God blesses me? की जेणेकरून ते मला आशीर्वाद देतो? See, it is my doing, हे माझं काम आहे, my performance, माझी कृती my आहे, merit, आणि माझी my योग्यता, deserving. माझी लायकी आहे, It's based on me. आणि ही सर्व गोष्टी माझ्यावर That आधारित means आहे. God is selling all this and I can buy it. आणि देव हे सर्व गोष्टी विकत आहे आणि मी ते विकत घेऊ शकतो. It's like same on this earth. आणि जसं पृथ्वीमध्ये आहे तसं. The second question is आणि दुसरं आहे, what Jesus did, येशूने काय केला? the Son of God did for me, देवाच्या पुत्राने माझ्यासाठी काय केला? so that I can go to heaven, जेणेकरून मी स्वर्गात जाऊ so शकतो, that I can receive all the blessings. जेणेकरून मी सर्व आशीर्वाद प्राप्त So करू शकतो. everything is based on these two questions. म्हणून प्रत्येक गोष्टी ह्या दोन प्रश्नांवर आधारित आहे. Everyone believes in these two. आणि प्रत्येक लोक ह्या दोन प्रश्नांवर विश्वास करतो. मैं क्या करना चाहिए स्वर्ग जाने के लिए? मैं क्या करना चाहिए आशीर्वाद के लिए? तुम बोलो क्या करने का, बोलो. उपवास करो, प्रार्थना करो, पहाड़ पे जाओ, बगैर चल पे जाओ, बोलो क्या करने का, क्या रीति रिवाज करने का, बोलो. See, that means
you're able to get all the blessings by your doing. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही सर्व आशीर्वाद मिळवू शकत आहे तुमच्या कामाने किंवा कार्याने. You can buy favor. आणि तुम्ही अनुग्रह विकत घेऊ You can शकत, buy blessing. तुम्ही आशीर्वाद विकत You घेऊ can buy शकत, heaven. तुम्ही स्वर्ग विकत घेऊ शकत आहे. That speaks of religion. आणि हे सर्व गोष्टी धर्माविषयी बोलतो. But now what the Bible makes us to believe, पण शास्त्र आपल्याला कुठल्या गोष्टीवर विश्वास करायला it's लावतो. not what you do, what you did. आणि तुम्ही काय केले किंवा तुम्ही काय करणार आहे हे गोष्टी नाही. It is what Jesus did, आणि हे असं आहे की येशूने For काय me. केलं माझ्यासाठी, that I can go to heaven. जेणेकरून मी स्वर्गात जाऊ I शकतो, can be blessed. जेणेकरून मी आशीर्वादित होऊ शकतो. What Jesus did. येशूने काय केला? When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे, you have the faith of Jesus. तुमच्यामध्ये येशूचा विश्वास And you येतो enter into the blessings. आणि तुम्ही आशीर्वादामध्ये प्रवेश करत आहात. Amen. आमेन. These are the two most important questions. आणि हे दोन खूप महत्त्वाचे प्रश्न Even आहेत. many Christians are still confused. अनेक ख्रिस्ती लोक देखील खूप गोंधळात पडले They आहेत. cry and weep and beg, please Lord, please, दया करो प्रभु, दया करो. ते रडत आहे, विनंती करत आहे, भीक मागत आहे, म्हणत आहे परमेश्वर प्रभू ने दया करा, प्रभु दया करा. यीशु को भेजा दया समझ के. He is our mercy. आणि येशूच आपली दया आहे. What more you want mercy? आणि अधिक दया तुम्हाला काय पाहिजे? You don't have to cry. तुम्हाला रडायची काय गरज The नाही. work is done. काम पूर्ण झाली आहे. Even when Moses was leading the Israelites, ज्या मोशा इस्रायल लोकांना चालवत होता Red Sea in front, आणि पुढे लाल समुद्र mountains both sides, आणि दोन्ही आजूबाजूला पर्वते होते enemies behind. आणि मागे शत्रू होते. And what did Moses do? आणि मोशाने काय He केलं? cried. मोशा रडला. What did God say? आणि देवाने मोशाला काय Why do सांगितलं? you cry unto me? की तू माझ्या पुढे का रडत आहे? See, God doesn't want us to cry. आणि देवाची इच्छा नाही की आम्ही रडलो It's not पाहिजे. by crying that God gives. आणि रडण्याने देव देत नाही. No, I'm not against crying. आणि मी रडण्याच्या विरुद्ध नाही. But let me tell you the truth. पण मी तुम्हाला खरं सांगतो, Because what happened, many people are misusing tears to get the work done. कारण अनेक लोक अश्रूंचा उपयोग करत आहे त्यांच्या काम पूर्ण होण्यासाठी. We need to rightly divide the word of truth. आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. That's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे. Amen. Amen. We're not in the Old Testament today. आज आम्ही जुना करारात We नाही, can learn it, आपण शिकू शकतो, but don't live there. पण जुना करारामध्ये जगू नका. Live under the New Testament of grace. पण कृपेच्या नवीन कराराखालीच तुम्ही राहा. What did God tell Moses? आणि देवाने मोशेला काय Why are you सांगितलं? crying unto me? आणि माझ्या पुढे का रडत आहे? But today people are teaching to cry. पण आज लोक तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही रडले पाहिजे. Radu, radu, maga, radu. See, you cannot manipulate. आपण हाताळू शकत नाही. On the earth, okay. आणि पृथ्वीवर ठीक तुम आहे, दूसरे को बोलेगा दया करके मुझे कुछ दे दो, पैर पड़ता हूं, वो ठीक है. बट प्रभु के सामने नहीं. क्यों? Why? का? Because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Amen. आमेन. He has given us a son's place. आणि येशूने आपल्याला पुत्राची जागा The दिलेली आहे. moment you believed in आणि Jesus, ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास केला, God put His life in you. देवाने त्याच्या जीवन तुमच्यात He ठेवले put you in Him. आणि देवाने तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवले. Now God calls you His son, आता देव तुम्हाला त्याच्या पुत्र बोलतो, His daughter, त्याची कन्या बोलतो, not a servant. एक दास नाही. Amen. आमेन. You know, when we do something to get, our focus is on us. आणि जे आपण काहीतरी करतो, काहीतरी मिळवण्यासाठी आपलं लक्ष आपल्यावरच असतो. When we believe what He did for us, our focus is on Jesus. जे आपण विश्वास करतो की येशूने आपल्यासाठी काय केला, ते आपलं लक्ष येशूवरच असतो. So when I preach grace, म्हणून जेव्हा मी कृपेचा I प्रचार करतो, connect it to Jesus. मी तुमच्या जोड येशू बरोबर करतो. When I preach law, जेव्हा मी नियमशास्त्राचा प्रचार करतो, I connect it to yourself. आणि मी तुमची जोड स्वतःशी करतो. That's why you are struggling. म्हणून तुम्ही संघर्ष करत आहात. Know this. This is very important. आणि हे जाणून घ्या, हे खूप महत्त्वाचे आहे. Does God save us because of our merit? आणि देव आपल्या योग्यतामुळे आपले तारण करतो का? And God's demand is total sinlessness, आणि देवाची मागणी आहे की आपण पूर्णपणे निष्पाप असलं पाहिजे, perfect and righteous. परिपूर्ण असलं पाहिजे, नीतिमान असलं पाहिजे. That's God's demand. आणि ही देवाची मागणी आहे. And we don't have a standing there at all. आणि आपण ह्या मागणी पुढे उभं राहू शकतच नाही. By our own selves, we cannot save ourselves. आणि आपल्या स्वतःहून आपण स्वतःचा बचाव किंवा तारण That's करू why शकत God नाही. sent Jesus. म्हणून देवाने येशूला पाठवले. Amen. आमेन.
that when we believe in him, की जे आपण ईश्वर विश्वास God करतो calls you righteous, देव तुम्हाला नीतिमान बोलतो, because Jesus, our righteousness, is in us. कारण येशू जे आपले नीतिमत्वता आहे तो आपल्यामध्ये आहे. Amen. आमेन. You know, when Holy Spirit taught me all this, आणि जेव्हा पवित्र आत्माने मला हे सर्व शिकवले, now I become so happy when I come to our Father. आणि मी खूप आनंदित होतो आता जेव्हा मी पिता पुढे येतो. I have no condemnation, आणि माझ्यामध्ये आता No काय guilt. दंडग्या नाही, दोषी भावना नाही, no fear, भीती नाही, no judgment, न्याय नाही, because the place I have taken is the place of Jesus. कारण जो जागा मी घेतलेला आहे तो आहे येशूच्या जागा. Amen. आमेन. You know, you'll not believe. आणि तुम्ही विश्वास करणार ना, When I think of entering the Father's presence, जेव्हा मी विचार करतो पिताच्या सानिध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, our Father fills me with joy. आमचा देव पिता मला आनंदाने And भरतो. I keep laughing till I finish आणि my मी communication with him. आणि मी तोपर्यंत हसत राहतो जोपर्यंत माझ्या वार्तालाप किंवा चर्चा पिताबरोबर पूर्ण होत नाही तोपर्यंत. Even when I think about Father, joy comes in. आणि जेव्हा मी पिताविषयी विचार देखील करतो तेव्हा माझ्या मनात आनंद You know, when येतो. you have the right revelation, जेव्हा तुमच्याकडे योग्य प्रकटीकरण असतो, you'll have the best relationship with God. तुमच्या देवाबरोबर अगदी उत्तम नातेसंबंध The असेल closest and the most intimate relationship with God. आणि सर्वात जवळचा सर्वात समीपचा संबंध नातेसंबंध तुमच्या देवाबरोबर होणार. So, God calls us his child, आणि देव आपल्याला त्याच्या लेकरू बोलतो, sons and daughters of God. देवाच्या पुत्र व कन्या बोलतो. And we have become sons and daughters by his life. आणि त्याच्या जीवनाने आम्ही देवाच्या पुत्र व कन्या झालो You know, I आहोत. read somewhere, आणि मी कुठेतरी वाचलो, someone wrote that your sons of God means even the daughters will be sons in heaven. No, no, आणि no, no. तुम्ही देवाचे पुत्र आहे ह्याचा अर्थ आहे की जे कन्या आहे ते देखील पुत्र होणार स्वर्गामध्ये असं नाही. In heaven, God doesn't want any daughters, he wants all sons. आणि No, स्वर्गामध्ये देवाला सर्व पुत्र पाहिजे असं नाही. no, 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 no. नाही. There'll be sons and daughters. आणि of God. स्वर्गामध्ये पुत्र व कन्या देखील You असेल. enter heaven as a son of the Father. आणि तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करत आहे पिताचा पुत्र म्हणून. Amen. आमेन. You'll have the closest relationship with our Father. आणि तुमच्या अगदी समीपचा किंवा जवळचा संबंध असेल All पिताबरोबर. other relationships will be very low. आणि इतर सर्व जे नातेसंबंध असेल ते खालच्या दर्जेमध्ये असेल. You have come to heaven as a son of God आणि and daughter of God. तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश केला आहे देवाच्या पुत्र म्हणून आणि देवाच्या कन्या म्हणून. Amen. आमेन. So only the sons and daughters of God are invited in the family of God in heaven. आणि फक्त देवाचे जे पुत्र व कन्या आहे त्यांना आमंत्रण आहे स्वर्गामध्ये देवाच्या कुटुंबामध्ये. Now we have to become sons and daughters before we die. आणि मरण्याच्या आधी आपण देवाच्या पुत्र किंवा कन्या झालो पाहिजे. If we don't become the sons and daughters of God before we die, आणि जर मरण्याच्या आधी तुम्ही देवाचे पुत्र व कन्या झाले नाही, we will not go to heaven. मग आम्ही स्वर्गात जाणारच If we नाही. miss heaven, जर तुम्ही स्वर्गाला चुकवले, we will never miss hell. आपण नरकाला कधीच चुकवणार नाही. Because these are the only two eternal places of abode a कारण- person lives after he leaves this physical body and this physical world. आणि एक व्यक्ती जेव्हा तो आपल्या शारीरिक शरीर आणि नैसर्गिक जगाला सोडून जातो तेव्हा हे जे दोन कायमचे ठिकाण आहे स्वर्ग किंवा नर्क ह्यापैकी तुम्ही एका जागामध्ये राहत आहे. There is no third place. तिसरा जागा नाही. Amen. आमेन. The moment you close your eyes, you open your eyes either in heaven or hell. एकदा तुम्ही इथे आपले डोळे बंद केले, तुम्ही एकतर स्वर्गात तुमचे डोळे उघडणार किंवा नरकात उघडणार. No spirit wanders here and there. आणि तुमचा आत्मा इथे तिथे भटकत नाही, फिरत नाही. You hear my messages that I'm giving. आणि मी जो संदेश देत आहे ते तुम्ही ऐका. God, man and Satan. देव, मनुष्य व शैतान. No one roams here and there. आणि कुणी इथे तिथे भटकत नाही. This has to be settled before you leave this earth. आणि ही गोष्टी स्थिर झाली पाहिजे तुम्ही हे पृथ्वी सोडून जाण्याच्या आधी. All the funeral rites and rituals आणि सर्व जे मयतीचे रूढी व परंपरा आहे cannot change places. तुमची जी जागाची रद बदली करू शकत नाही. Amen. Amen. It will not help you. आणि ही जे रूढी परंपरा आहे तुमची मदत करू शकत We नाही. cannot pray for those who have died. आणि जे मरण पावले आहेत त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करू शकत नाही. We can pray only for those who are the bereaved. आणि फक्त आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करू शकत आहे जे जिवंत आहे. Amen. आमेन.
You cannot pray for the person who is dead. आणि जो मेलेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू You शकत cannot नाही. bribe God. आपण देवाला लाच देऊ शकत नाही. If the person is spirit light, जर एक व्यक्ती आत्मा प्रकाश आहे, the angel of light will come. Angels of light will come and take him, escort him to heaven. आणि प्रकाशाचे स्वर्गदूत येणार आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार. If that person is spirit darkness, जर तो व्यक्ती आत्मा अंधकार आहे, the angels of darkness will come and escort him to hell. अंधकाराच्या अनेक देवदूत येऊन त्याला नरकात घेऊन जाणार. That's the final. आणि हे शेवटचं आहे. No one comes back again. आणि कुणीही परत या पृथ्वीवर येतच नाही. This is the truth from the Bible. आणि हे शास्त्रामधून सत्य आहे. You know, I've written a book आणि मी एक पुस्तक लिहिलं आहे. on what happens the moment a second a person dies. आणि काय होतं ज्या क्षणी एक व्यक्ती मरण पावतो. A thick book I've written. आणि एक जाडा पुस्तक मी That लिहिलेलं Holy आहे. Spirit gave me the revelation, आणि पवित्र आत्म्याने तिथे मला प्रकटीकरण दिलेली but I आहे. couldn't bring it out. पण ते पुस्तक मी बाहेर There are काढू many शकतो. books I've written. It's आणि- still there in the shelf. आणि अनेक पुस्तक आहे जे मी लिहून ठेवले आहे. Okay. Galatians 4:6 says, आणि गलेतीकरास 4:6 म्हणत आहे, because you are sons. तुम्ही पुत्र आहात म्हणून. You are sons. तुम्ही पुत्र आहात. Sons of whom? आणि कुणाचे पुत्र आहात? Correct. Sons of God. तुम्ही देवाचे पुत्र आहात. Amen. आमेन. Sons of God. तुम्ही देवाचे पुत्र आहात. Who is God? देव कोण आहे? Last time I told you. मागच्या वेळेस मी He तुम्हाला is the सांगितलं. creator. तो निर्माण करता आहे. Amen. आमेन. He is the creator. देव निर्माण करता आहे. He created time. त्यांनी वेळेचा निर्माण केला. Everything is created by him. आणि प्रत्येक गोष्टीची निर्मिती देवानेच केलेली आहे. He is the creator. तो निर्माण करता आहे. Only the creator must be worshipped. फक्त निर्माण करताची आपण उपासना केलो पाहिजे. Never worship a creation. निर्मितीच्या कधीच उपासना करू नका. Worship the creator. निर्माण करताच्याच उपासना करा. The creation may look very beautiful and powerful, आणि निर्मिती खूपच सुंदर आणि सामर्थ्यशाली but दिसेल, never worship. पण कधीच निर्मितीची The उपासना करू angels नका. are so beautiful आणि जे स्वर्गदूत आहे खूपच सुंदर आहे. that in the Bible we see आणि शास्त्रामध्ये आपण पाहतो the men of God literally try to bow down की जे देवाचे सेवक होते ते अक्षरशः त्यांच्या नमन करायला सुरू because केले, of beauty and glory. कारण त्यांचं सौंदर्य व गौरव पाहून. But they said, पण Don't do देवदूताने that. सांगितले की असं करू नका, worship only God. फक्त देवाची उपासना करा. Amen. आमेन. Don't worship anyone. आणि कुणाची उपासना करू You नका. can give them respect and honor, तुम्ही त्यांना आदर व मान देऊ शकत आहे, but that place sanctified only unto God. पण तो जो उपासनाची जागा आहे फक्त देवासाठी तुम्ही वेगळं करा, समर्पित करा. Amen. आमेन. Now, because you are sons, आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, sons of God, देवाचे पुत्र आहे म्हणून, it's not by teaching you become a child of God. आणि कुठल्या शिकवणीने तुम्ही देवाचे पुत्र होत नाही. जब भी हमारे घर में बच्चा पैदा होता है उस शिकवण से होता है क्या? नहीं, जीवन से होता है. In the same way, आणि तसंच प्रकारे birth से होता है. आणि जन्माने होतो. They are born आपला- naturally and enter the natural family. आणि नैसर्गिकरित्या आपण जन्म घेतो आणि नैसर्गिक कुटुंबामध्ये In प्रवेश the same way, करतो. God says, आणि तसंच प्रकारे देव now you बोलतो, have to be born again आता तुमच्या नवीन जन्म झाली आहे with a spiritual life आणि तुमच्याकडे आता आत्मिक to जीवन enter आहे. the family of God, which is spiritual family. म्हणून ह्या देवाच्या कुटुंबामध्ये प्रवेश करा या आत्मिक जीवनाने. So because you are sons of God, तुम्ही देवाचे पुत्र आहात म्हणून God has sent the spirit of his son. देवाने त्याच्या पुत्राचा आत्मा पाठवला आहे. Religion can only change your external. धर्म फक्त तुमच्या बाहेरच्या स्वरूपाला बदलू शकतो, It cannot change the real man and give life. आणि धर्म तुमच्या आतला मनुष्याला बदलू शकत नाही आणि तुम्हाला जीवन देखील देऊ थोड़ा शकत नाही. रिलीजन अच्छा भी है. सपोज रिलीजन बोलेगा दारू मत पियो, अच्छा है. झगड़ा मत करो, अच्छा है. हाँ? सिगरेट मत पियो, अच्छा है. गाली मत दो, अच्छा है. उसमें नया जीवन नहीं मिलता है, उसमें प्रभु का जीवन नहीं आता है. शिक्षण से तुम्हारा सिर्फ एक्सटर्नल चेंज हो सकता है, बट गॉड सीज योर हार्ट, पण देव तुमच्या हृदय पाहतो whether it has the life of God or not. की तुमच्या हृदयामध्ये देवाचे जीवन आहे किंवा नाही. Heaven sees only two things. स्वर्ग फक्त दोन गोष्टी That's why I was पाहतो. telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते, we are both wearing red today. My wife told me, you know, मैं उसका बात सुनता हूँ. My wife said,
अरे मैं रेड पहना, तुम खुद मेरा कबर्ड से निकले, तुम भी ये पहनो। बोला अच्छा। हम लोग दोनों आज रेड पहने। बोले ठीक है, प्रेज गॉड। So God has sent the spirit of his son. म्हणून देवाने त्याच्या पुत्राचा आत्मा पाठवलेला आहे. Hello, not just teaching. फक्त शिकवण नाही, We have the life. आपल्याकडे जीवन आहे. That's what Jesus said. आणि असंच I येशूने have सांगितलं, come that they may have not religion but life. मी आलो आहे जेणेकरून त्यांना धर्म नाही पण जीवन मिळेल म्हणून. Why did Jesus come? आणि येशू कशासाठी You आले? have life. तुम्हाला जीवन मिळेल You know म्हणून. that meaning of that word life is zoe, आणि तो God kind of life. जीवनाचा अर्थ आहे जोई, म्हणजे देव प्रकारचा जीवन. Amen. Amen. He said, I have come आणि देवाने सांगितले मी आलो आहे. येशूने that सांगितले you मी may आलो आहे have spiritual life, God kind of life. जेणेकरून तुम्हाला आत्मिक जीवन मिळेल, देव प्रकारचं जीवन That's मिळेल. what heaven sees. आणि असं स्वर्ग पाहतो. Only two things. फक्त दोन गोष्टी, Whether you have life or not. तुमच्यामध्ये जीवन आहे किंवा नाही, That's all. आणि एवढंच पाहतो. तुम रेड पहना है क्या, ब्लैक पहना है, बाल को कलर किया क्या नहीं किया, वो सब नहीं देखता है. वो हम लोग देखते हैं जो रिलीजियस राइचियस रिलीजियस लोग हैं. वो क्रिश्चियन में भी रिलीजन बहुत पालते हैं. वो ऐसा पहना, वो कलर किया, उसने मेकअप किया, उसने एक्सटर्नल में ही रह गए उन लोग. प्रभु तुम्हारा हृदय देखता है. क्या फायदा तुम बेस्ट एकदम नम्र होली कपड़ा पहना, बाहर से फटा फुटा पहना है, साइकिल में आया, चप्पल पहन के आया, मगर तुम्हारा हृदय प्रभु में है ही नहीं, तो क्या फायदा? What matters is your inner life. आणि कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे? तुमच्या आतलं जीवन. Amen. आमेन. What God sees is your inner life. आणि देव काय पाहतो? तुमच्या आतलं जीवन. Religion sees the external. आणि धर्म बाहेरच्या रूपाला पाहतो. Amen. आमेन. You know, I told you that true story. आणि मी तुम्हाला खरी गोष्टी सांगितले. Many years back, अनेक वर्षपूर्वी I was new in the Lord. मी प्रभूमध्ये नवीन होता. I was just started a church. I just started a church. आणि मी फक्त मंडली सुरू केला I होता. went for a wedding. आणि मी एक लग्नामध्ये गेलो. That person looking at me said, आणि तो व्यक्ती माझ्याकडे तुम्ही बघून म्हणाला, पाळक साहेब आहे ना, हे काय वस्त्र घातलं तुम्ही? Say this. More interested in the वस्त्र. I was wearing nice dress. आणि मी चांगलं वस्त्र घातला होता. पण हे काय? फिर I was shocked. I was just new. आणि मी तेव्हा नवीनच होता. So some people came and said, जाऊन द्या पाळक साहेब, जाऊन द्या. बोला क्या हो गया? नहीं, वो is drunk. आणि तो दारू पिला आहे. मतलब दारू पिया तो चलता है, मगर बाहर से ऐसे ड्रेस पहना नहीं चलता है. See, what a deceived life they are living. आणि किती फसवणुकीचं जीवन ते जगत आहे. It's like covering yourself with white dress and your heart is full of dirt. आणि असं आहे की तुम्ही स्वतःला पांढरं वस्त्राने पांघरत आहे आणि तुमचं हृदय पूर्ण मळाने भरलेलं That आहे. is what is religion. आणि असंच आहे धर्म. It's a cover up आणि फक्त एक पांघरूण आहे. of the darkness in your heart. आणि तुमच्या हृदयामध्ये जो अंधकार आहे त्याच्यावर फक्त Yet एक पांघरूण God आहे. can see the inside. तरी प्रभू तुमच्या आतला हृदयाला पाहू शकतो. Amen. आमेन. God has sent the spirit of his son. देवाने आपलं पुत्राचा आत्मा This पाठवलेला is spiritual birth, आणि ही आत्मिक जन्म आहे. born by the spirit of God, आणि देवाच्या आत्माद्वारे आपला born by जन्म, the life of God. देवाच्या जीवनाने आपला This जन्म is not speaking about physical birth. आणि ही नैसर्गिक शारीरिक जन्माविषयी बोलत नाही. Amen. आमेन. And the spirit of his son in us prompts us to call God Daddy, Abba. आणि जो देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे आपल्याला सुचवितो, आपल्याला सूचना देतो की देवाला आपण अब्बा पिता बोललो पाहिजे. Amen. आमेन. Because of his spirit in us. आणि त्याचा आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून As he called God Father, जसं येशूने पिताला देवाला पिता बोलले, in the same way, तसंच प्रकारे by the spirit of his son in us, we also call the same way as Jesus called Father, Abba, Daddy. आणि तसंच जो पुत्राचा आत्मा आपल्यामध्ये आहे तसंच जसं येशूने देवाला पिता बोललं तसंच येशूचा आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आपण देवाला देखील अब्बा पिता You know, बोलतो. Holy Spirit said, पवित्र आत्म्याने मला सांगितले, we have human fathers, आपल्याकडे मानवी पिता आहे
But for Heavenly Father, put capital F. पण स्वर्गीय पितासाठी तुम्ही जे जे फ आहे ते मोठा लिहा. You must know the difference. आणि तुम्हाला ते फरक माहिती Now, पडले पाहिजे. this refers to our Father who lives in the city of God above. आणि हे जे गोष्टी आहे आपल्या पिताला दर्शवित आहे, जो देव स्वर्गामध्ये राहत आहे, जो देवाची नगरी आहे, Who alone is our creator, जो एकटाच आपला निर्माण करता our आहे, provider, आपला पुरवठा आहे, our sustainer. आपला राखणदाता आहे, आपला पालन पोषण करणारा आहे. You know, whenever I come to our Father, जेव्हा पण मी माझ्या पिता पुढे I येतो never go to him to ask, आणि मी कधीच देवा पुढे मागण्यासाठी जात नाही, as if he has not given me. जसं काही देवाने मला काहीच दिले नाही. I come and say, thank you, Father. आणि मी येऊन बोलतो, धन्यवाद पिता, You have supplied all my needs. तू माझ्या सर्व गरजांना पुरवले आहे. I am happy. मी आनंदित आहे, I am blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. Amen. See, Jesus did everything for us. आणि येशूने आपल्यासाठी प्रत्येक गोष्टी केल्या आहे Everything is available. आणि प्रत्येक गोष्टी उपलब्ध आहे The provision is made. आणि पुरवठा झालेली आहे. Whatever you need now and forever. आणि आत्तासाठी आणि युगानुयुगसाठी आपल्यासाठी सोय झालेली Because the आहे. provision has to come from the finished work of Jesus. कारण जी सोय आहे, पुरवठा आहे, येशूच्या पूर्ण झालेल्या कामाने आले पाहिजे. Amen. आमेन. अगर कुछ लेफ्ट हो गया है तो वापस नहीं आने वाला प्रभु यीशु क्रूस पे से हमको प्रोविजन बनाने के लिए. So he has to make all the provisions. म्हणून प्रभूने आपल्यासाठी सर्व सोय करून ठेवला So पाहिजे. if I don't have it, जर माझ्याकडे काही गोष्टी it is नाही, not God not supplying. आणि असं नाही की देव माझ्या पुरवठा करत It is नाही, I not using my faith to enter into the blessings. आणि हा मी आहे जो माझ्या विश्वासाचा उपयोग करत नाही त्या आशीर्वादामध्ये प्रवेश करण्यासाठी. Amen. आमेन. God told them. Moses told the Israelites, आणि मोशेने इस्रायल लोकांना सांगितले, Canaan land is there. कानान देश आहे, All the blessing is there. सर्व आशीर्वाद तिथे आहे, Spacious land. आणि विस्तारित भूमी आहे, Milk and honey is there. आणि दूध व मधु तिथे वाहत He आहे. also said, आणि त्यांनी हे देखील it is सांगितले, not like Egypt आणि मिसर देशासारखं कानान where देश you have to work and slog. जिथे तुम्हाला परिश्रम करावा लागत होते Be like a servant. आणि एक Be दासासारखं राहिलं, oppressed. Be oppressed and आणि depressed. तुम्ही दाबलेले होते आणि छळलेले होते. It's not like Egypt. आणि मिसर देशासारखं Here कानान देश everything is done. इथे प्रत्येक गोष्टी करून ठेवलेल्या आहे. Amen. आमेन. Go. जा Possess the land. आणि जा आणि त्या भूमीच्या तुम्ही ताबा घ्या. What did he tell? आणि मोशेने काय सांगितले? Go possess the land. आणि जाऊन त्या भूमीवर कब्जा करा किंवा He didn't ताबा say, घ्या. नहीं मैं खुद लैंड ना तुम्हारा दरवाजे के सामने रखता हूँ. ऐसा नहीं. बहुत लोग रुके आशीर्वाद झोले में फेंको, ऐसा फेंकता नहीं हो. उसने प्रोविजन बनाया है, तुम विश्वास से लो. Amen. Why you have to take it? आणि तुम्ही ते का घेतले पाहिजे? We are not in heaven. आम्ही स्वर्गात नाही, There are hindrances. इथे अडथळा आहे. Satan will hinder you शैतान तुम्हाला अडथळा घालणार, because he knows कारण त्याला माहिती the आहे provision is made. की पुरवठा झालेली आहे. सब फुकट का बना के रखा है इनका परमेश्वर ने इनके लिए. कुछ भी इनको काम करने की जरूरत नहीं है, मेहनत मजदूरी करने की जरूरत नहीं है. इन लोग सिर्फ विश्वास से अंदर जाके एंजॉय कर सकता है. So he hinders, म्हणून तो अडथळा घालतो not letting you to know the right word, आणि तुम्हाला योग्य वचन जाणून द्यायची putting परवानगी देतो. doubt and unbelief, तुमच्यामध्ये शंका व अविश्वास making घालतो your soul unclean, आणि तुमच्या जीवाला अशुद्ध करतो, that your faith doesn't work. जेणेकरून तुमचा विश्वास काम करत These नाही. are the hindrances he can put. आणि असं अडथळे शैतान तुमच्या पुढे ठेवू शकतो. So Moses sent the spies. म्हणून मोशेने हेराना पाठवले, जासूद 12 लोकांना spies को पाठवले भेजा. Go आणि see 10 जासूदांना पाठवले. what God says is true or false. आणि जो देव बोलत आहे ते बरोबर आहे किंवा खोटा आहे. They all went आणि ते सर्व हेर गेले and they saw आणि त्यांनी पाहिले it is true. आणि खरं आहे. What God said is true. आणि जो देवाने सांगितले तो खरा आहे. As an evidence, आणि एक पुरावा म्हणून they brought big grapes. आणि त्यांनी मोठमोठे Bunch of द्राक्षरस आणले, द्राक्षरसाचे मोठमोठे गुच्छ आणले And showed it to Moses and the congregation. आणि मोशेला आणि सर्व लोक समुदायाला दाखवले. It is true. आणि खरा आहे पूरा आशीर्वाद से भरा है. आणि पूर्ण आशीर्वादाने भरलेला देश आहे. But पण वहां पर but आ गया. Nevertheless, पण तरीही 10 लोगों ने बोला we cannot. 10 लोकांनी सांगितले आम्ही त्या भूमीवर कब्जा करू शकत नाही. Say this. बघा, सब कुछ तैयार रह के भी तुम्हारा डाउट एंड अनबिलीफ की वजह से तुम अंदर नहीं जा सका.
And God says that report is evil. मग देवाने सांगितले तो जो वार्ता आहे तो दुष्ट वार्ता आहे. God will not bring it to you. आणि देव तुम्हाला गोष्टी तुमच्या हाती आणून देणार नाही. खाना भी पकाने का, तुम्हारे को मुंह में भी डालने का. आता जेवण बनवलं, आता गाळा तोंडात माझा, मी बसणार आहे असं. बना के रखा है तो खाओ ना. हाँ, मगर उधर खाने में नहीं था. क्यों? शैतान है, अड़चन डालता है. What they said, त्यांनी काय there सांगितले are enemies. की तिथे शत्रू आहे. But what did God say? पण देवाने काय सांगितले? Didn't God know there is enemies? आणि देवाला माहिती नव्हते की तिथे शत्रू He आहे. knew it. त्याला माहिती होता. Yet he is telling them, तरी देव त्यांना सांगत होता, go possess it, जाऊन कब्जा कर, because I have given it to you. कारण मी तो जमीन तुम्हाला दिलेली I आहे have given it to you. आणि तो देश मी तुम्हाला दिलेला आहे. You just possess it. तुम्ही फक्त जाऊन ताबा घ्या. But looking at that enemies, पण शत्रूकडे बघून fear came. भीती आली. ओ इतना बड़े लोग हैं, हम तो कुछ नहीं. तुम वो सब क्यों फोकस कर रहे हैं? प्रभु ने क्या बोला उसके ऊपर फोकस करो. प्रभु बोला जाके लो तो लो. This is the problem with us. आणि हीच आपल्या बरोबर समस्या आहे. But the two, Caleb and Joshua, said, पण कालेब आणि योशाने सांगितले, we are able to take it. आम्ही समर्थ आहे त्या देशावर कब्जा करण्यासाठी. Amen. Amen. We are able. आम्ही समर्थ आहे Because God said it. कारण देवाने सांगितले. That's only these two entered. म्हणून फक्त यहोशा आणि कालेब त्या वचनदत्त भूमीमध्ये प्रवेश केले. All others wandered and wandered. आणि इतर सर्व लोक भटकत होते. Blessing is there. आशीर्वाद आहे. The enemies, that Satan and demons, are defeated. आणि शैतान शत्रू जे दुरात्मे आहे ते पराभूत झाले आहे. Your faith is not passive. आणि तुमचा विश्वास निष्क्रिय नाही. Your faith means, हाँ प्रभु को सब मालूम है, सब समय समय पे करेगा. ऐसा नहीं, वो गलत है. अगर ऐसा रहता तो अच्छा है, क्योंकि मैं प्रेयर करता था, प्रभु अभी से मरने तक जो भी प्रॉब्लम है सब निकाल के आशीर्वाद ही भर देना. बस एक ही बार बोलता, बार बार नहीं बोलेगा. वो सबसे अच्छा प्रेयर है. अभी से मरने तक तू तो सब जानता है क्या क्या होने वाला है, तो एक ही बार मैं बोल देता हूँ. अभी से लास्ट तक प्रोटेक्ट करने का, पैसा देने का, टाइम टाइम पे सब होने मांगता, कुछ भी प्रॉब्लम नहीं होने मांगता. आमेन. अगर ऐसा रहता तो अच्छा था, क्योंकि मैं एक बार प्रेयर करके खुशी से रहता था. मगर ऐसा नहीं ना. Your faith is not passive, active. तुमचा विश्वास निष्क्रिय नाही पण सक्रिय आहे. You have to possess it. तुम्ही त्याच्या ताबा घेतला पाहिजे. Why we have to possess it? आपण त्याच्या ताबा का The घेतलं devil will पाहिजे? hinder you. The devil will hinder you. कारण शैतान तुम्हाला अडथळा घालणार, Doubt डालेगा, unbelief शंका डालेगा, घालणार, fear अविश्वास डालेगा. घालणार, भीती घालणार. हो गए तुमको आशीर्वाद. तुम कौन है? कल ने क्या झगड़ा किया घर में? हाँ, तुम डिस्क्वालिफाइड है. कल ही तुम झगड़ा करके आए, तुमको क्या मिलने वाला? प्रभु के पास जा भी नहीं सकता है. तुम पश्चाताप करो. तो तुम, हाँ प्रभु मुझे नहीं नहीं नहीं, ये बराबर नहीं. रोया नहीं, तुम रो. अच्छा रो 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 रो. नहीं नहीं, उपास पण करा. अच्छा उपास करो. सत्ता के रख देगा तुमको, वचन मालूम नहीं तो. हेलो, many don't know the right word. अनेक लोकांना योग्य वचन माहिती नाही. The problem is never with God. आणि समस्या कधीच देवाबरोबर नाही. He has made every provision. देवाने प्रत्येक पुरवठा केला आहे. You are ignorant. तुम्ही अज्ञान आहात. Amen. आमेन. Use your faith. तुमच्या विश्वासाचा उपयोग करा. Resist the devil. शैतानाचा विरोध Then करा. the Bible says, आणि शास्त्र असं सांगत he नाही is का? the one who resists you to enter into the blessing. आणि शैतानच तुम्हाला विरोध घालतो आशीर्वादामध्ये प्रवेश You don't करण्यासाठी. to cry, Lord blessing लाओ. प्रभु ने लाया already. इसका मतलब नहीं कि मैं रोया करके प्रभु लाया. No 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 no. That's the thought of many people. आणि असा अनेक लोकांचा विचार आहे. मैं रोया ना, इसके लिए प्रभु ने आशीर्वाद रखा. इसका मतलब प्रभु देखता है, रो और नहीं और रो. नहीं बिल्कुल पसंद नहीं और रोने का तुमको. ऐसा थॉट क्रिश्चियन लोगों का है. That's why God told Moses, what is in your hand? म्हणून देवाने मोशेला काय सांगितले? तुझ्या हातात काय आहे? Rod. काठी आहे. Authority. Use it. अधिकाराची काठी आहे, त्याचा उपयोग करा. You separate the Red Sea. आणि तू लाल समुद्राला वेगळं मेरे कर. को मत बोलो करने को, तुम करो. See this. हम लोग प्रभु तुम करो. प्रभु कभी करता है. मैं अभी एक हफ्ता हो गया रुका है.
अभी भी नहीं कर रहा है, कभी करेगा। डेविल बोलता है अरे कभी करेगा क्या, फास्टिंग कर। अच्छा अच्छा ठीक है, फास्टिंग। The devil is having a good laugh आणि शैतान चांगलं हसत आहे, because we are ignorant of God's word. कारण आपण देवाच्या We वचनाच्या are not आपल्याकडे hearing the ज्ञान right नाही, word. आपण योग्य वचन ऐकत That's नाही the म्हणून. problem. आणि ही समस्या आहे. Never blame God. देवावर दोष लावू Never नका, blame your wife or your husband, तुमच्या पती पत्नीवर दोष लावू your नका, neighbor or anyone. तुमच्या शेजारीवर किंवा कुणावर दोष लावू नका. Blame that you will not like it. ठीक है? आणि जर मी तुम्हाला सांगितले कुणावर दोष लावले पाहिजे, Okay, तुम्हाला we will आवडणार see नाही. next time चला आपण पुढच्या वेळेस पाहूया, because we don't have much time. कारण आपल्याकडे अधिक वेळ नाही. Now we have prayer for those who are online. Let's all stand up. आता आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करणार आहे जे ऑनलाईनवर हे सभा बघत आहे. Are you happy that God has made provision for you? आणि तुम्ही आनंदित आहे का की देवाने तुमच्यासाठी सोय करून ठेवलेली तुमको आहे? क्या चाहिए, सब कुछ प्रोविजन बना के रखा है क्रूस के ओर से. Yes, paid it. आणि त्यांनी त्याची भरपाई केली आहे. Amen. Amen. You don't have to pay it. तुम्हाला त्याची फेड करायची गरज नाही. Get the knowledge and get it. आणि ज्ञान प्राप्त करा आणि ते मिळवून घ्या. Not because God is holding. असं नाही की No. देव धरून बसला आहे. Satan is hindering. शैतान अडथळा घालत आहे. How? कसं? Through unbelief, अविश्वासाने, lack of right knowledge, योग्य ज्ञानाची through कमतरतामुळे, offenses, through अडथळाद्वारे hurts, through unforgiveness. आणि अक्षमाद्वारे, through नाराजगीद्वारे, bitterness, through hate, कडूपणा, through द्वेषद्वारे. These are the techniques of the devil. आणि हे सर्व शैतानाची युक्ती आहे. Amen. Amen. ये सब क्लियर रखो, तुम तुम्हारा आत्मा साफ रखो, तुम्हारा विश्वास ऐसा चलेगा. Now all those who are watching online, आणि सर्व जे ऑनलाईन बघत आहे, do not fear, भिऊ नका. do not have anxiety. आणि तुमच्यामध्ये कळकळ व चिंता नसावे. Many have died due to fear, not of this virus. आणि अनेक लोक ह्या विषाणूमुळे मरण पावले नाही, पण भीतीमुळे. It's fear. आणि भीती आहे. It stops your body functioning. आणि भीती तुमच्या शरीराला काम करण्यासाठी बंद करतो. Hear the word. वचन ऐका, Faith comes. विश्वास येतो It casts out fear. आणि मग भीती बाहेर निघतो. Now, whatever you're going through, आणि जे काही गोष्टीतून तुम्ही जात आहात, I rebuke all sickness and disease. सर्व आजार व रोगाला धमकवतो. Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. I command every part of your body तुमच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला आज्ञा देतो to function as God made it. आणि तसं काम केला पाहिजे जसं देवाने बनवलेलं In आहे. Jesus' name. येशूच्या नावात. Jesus has paid it येशूने भरपाई केली आहे that I can talk by faith. की मी विश्वासाने बोलू शकतो. It is not because of me. आणि माझ्यामुळे नाही, It's because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे आहे. You can believe for healing. आम्ही आरोग्यासाठी विश्वास करू Be शकतो. healed in Jesus' name. आणि आरोग्यदायी हो येशूच्या नावात. You can write down the Amen. I believe I receive. आणि तुम्ही लिहू शकत आहे आमेन, मी प्राप्त करतो. I declare मी घोषणा करतो, no virus, कुठलाही विषाणू, no plague, कुठलाही महामारी, sickness, कुठलाही आजार, no disease कुठलाही रोग shall come near your dwelling. तुमच्या तंबू जवळ येणार नाही. Say Amen. बोला आमेन. You know what you say आणि तुम्ही जे बोलत आहे is you're vocalizing your faith. आणि ते आहे जसं की तुम्ही तुमचा विश्वास बोलून दाखवत But the आहे. Bible says you shall have whatsoever you say. कारण शास्त्र म्हणत आहे जे काय तुम्ही बोलेल तेच तुम्हाला मिळेल. So it's very important. म्हणून खूप महत्त्वाची आहे What you say की तुम्ही काय बोलत must आहात be in line with God's word. आणि ते देवाच्या वचनाच्या ओळीत असले पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद I पिता. bless you in Jesus' मी name. तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. If you're hearing some things in your ears, जर तुम्ही तुमच्या कानामध्ये काय वाणी ऐकत आहे, there's darkness around your ears, तुमच्या कानाच्या अवतीभोवती I अंधकार आहे, rebuke it in Jesus' name. त्याला धमकावतो येशूच्या नावात. Anything that comes that is not from God's word is darkness, आणि कुठल्याही गोष्टी जो देवाच्या वचनातून येत नाही तो अंधकार which आहे. is contrary to God's word, आणि जो देवाच्या वचनाच्या विपरीत आहे is darkness. ती अंधकार आहे. That's what Holy Spirit is saying. आणि असंच पवित्र It's आत्मा not बोलत. anything that comes, but anything that is contrary. पण कुठल्याही गोष्टी जो देवाच्या वचनाच्या विरोध आहे ती गोष्टी I resist it in Jesus' name. त्याचा विरोध करतो येशूच्या नावात. Don't accept it. आणि त्या गोष्टीचा स्वीकार करू Don't नका take it in. आणि त्याला आत घेऊ नका. In Jesus' name. येशूच्या नावात I bless you in Jesus' मी name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Say thank you, Lord Jesus. बोला धन्यवाद प्रभू येशू. Kindly be seated. आमेन. तुम्ही बसू शकता. Now, all